गेल्या काही दिवसांमध्ये ठाणे महानगरपालिकेकडून जी अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई सुरू होती त्या अतिक्रमण विरोधी कारवाईला आता स्थगिती दिली गेली आहे। विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी हे आदेश दिलेले आहेत। तेव्हा जिल्हा अधिकाऱ्यांच्या ताब्यात जी जमीन आहे त्या ठिकाणी जी कारवाई सुरू होती त्या कारवाईला आता ही स्थगिती देण्यात आलेली आहे। धनंजय मुंडे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून हा विषय मांडला होता आणि अखेर विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांनी या कारवाईला आता स्थगिती दिलेली आहे। गेल्या 15 दिवसापासून ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातल्या या सगळ्या अतिक्रमणांच्या विरोधात कारवाई सुरू होती। या धडक कारवाईच्या विरोधात हा औचित्याचा मुद्दा उपस्थित केला गेलेला होता आणि त्या सगळ्या मुद्द्याला आता विधान परिषदेतले सभापती रामराजे निंबाळकर यांनी स्थगिती दिलेली आहे। ऋत्विक भालेकर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। ऋत्विक, काय अधिक माहिती? विलास, कळवा भागातील अतिक्रमणे हटवण्याच्या पालिका कारवाईला विधान परिषद सभापतींनी स्थगिती दिलेली आहे। पुढची या संदर्भातली बैठक होईपर्यंत ही स्थगिती कायम राहणार आहे। कळवा भागात ठाणे महापालिकेने अतिक्रमण हटवण्याची मोहीम धडाक्यात राबवली होती। आता ही जमीन जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे, मात्र कारवाई पालिका करत होती, त्यामुळे 25,000 लोक जे आहेत हे बेघर होत होते। आता यावर विधान परिषदेत ज्यावेळेस विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी औचित्याचा मुद्दा मांडला त्यावेळेस हे आदेश देण्यात आलेले आहेत। धन्यवाद ऋत्विक, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।